आणि महालक्ष्मी ते मोनोरेल प्रस्तावित स्कायवॉकची लांबी आता घटली आहे। 384 मीटर लांबीचा स्कायवॉक आता 283 मीटरवर आलाय। संत गाडगे महाराज मोनोरेल इथून महालक्ष्मी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी हा नवा स्कायवॉक MMRDAच्या संकल्पनेतून बनवण्यात येतोय। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। आपण सध्या संत गाडगे महाराज चौक याच ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण बघितलं तर महालक्ष्मी स्थानक खरं तर या जवळ आहे आणि या स्थानकापासूनच काही अंतरावरती त्या ठिकाणी संत गाडगे महाराज मोनोरेल स्थानक आहे, ज्यामुळे प्रवासी अनेकदा या खरं तर संत गाडगे महाराज चौकातून महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून मोनोरेलने खरं तर प्रवास करत असतात। आणि याच अनुषंगाने या ठिकाणी आता MMRDAच्या माध्यमातून पादचारी पूल या ठिकाणी उभारण्यात येत आहे। मात्र या पुलाची रुंदी कुठेतरी कमी केली असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जात आहे, कारण यापूर्वी या पुलाची रुंदी ही 380 मीटर पर्यंत होती। मात्र आता याची रुंदी जी आहे ते 100 मीटरने कमी करून त्या ठिकाणी 280 पर्यंतची रुंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या ठिकाणी एस्केलेटरची सुद्धा जी रुंदी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी कमकुवत केल्याची पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही बाजूने करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी त्रासाला त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकतं, कारण की रहदारीचं या ठिकाणचा संपूर्ण परिसर आहे। या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते कामानिमित्त प्रवास करत असतात, त्यामुळे अतिशय गर्दीचं वातावरण या ठिकाणी सकाळ असेल किंवा संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यासोबतच महालक्ष्मी रेल्वे स्थानक असेल किंवा मग मोनोरेलने सुद्धा प्रवास त्याचप्रमाणे लोक सुद्धा करत असतात। त्यामुळे या अनुषंगाने प्रवाशांचा प्रवास हा जलद व्हावा या अनुषंगाने MMRDAने हाती घेतलेला काम, या पुलाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र हे पुलाची रुंदी कुठेतरी 100 मीटरने कमी केल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे आता स्थानिकांना याच्यामुळे कशा पद्धतीचा त्रास होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। पण प्रामुख्याने हा संपूर्ण जर संत गाडगे महाराज चौक आपण पाहिला तर 7 रस्ता म्हणून सुद्धा हा ओळखला जातो। या ठिकाणावरनं अनेक ठिकाणी जाण्याचे मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध असतात। आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कस्तुरबा रुग्णालय असेल, त्यासोबतच जे रुग्णालय असेल किंवा मग महालक्ष्मी स्थानक असेल, अशा अनेक ठिकाणी खरं तर जाण्यासाठी हा मार्ग त्या ठिकाणी खुला केलेला आहे। मात्र या ठिकाणी जो पूल बांधण्यात येत आहे, या पुलाची रुंदी कुठेतरी कमी केल्यामुळे या ठिकाणच्या ज्या प्रवासी आहेत त्या प्रवाशांना याचा त्रास कुठेतरी सोसावा लागतो का, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यामुळे या संदर्भात MMRDAच्या माध्यमातून काही माहिती दिली जाते का, तसेच जी रुंदी कमी केली गेली आहे ती सुद्धा पुन्हा सुरळीत केली जाते का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।